नमस्कार. यूज इट और लूज इट हे प्रिन्सिपल आपल्याला माहितीच असेल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात हे तो फार महत्त्वाचं आहे. आपण दररोज जर डिजी स्किल वापरली नाही तर आपल्याला ती लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे दररोज डिजी स्किल वापरा आणि आपला भरपूर वेळ वाचवा, पैसे वाचवा. चला तर मग आज एक नवीन डिजिटल स्किल शिकूयात. आज आपण पाहणार आहोत की एखादा फोटो चटकन कसा एडिट करतात ते. थोडी उदाहरणं पाहूयात. सर्वप्रथम आपल्याला अनेक वेळेला आपण सुंदर मेहंदी काढत असतो अशा पद्धतीनं, आणि ही मेहंदी आपण काढत असतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या फेसबुक अकाउंटवर किंवा आपल्याला इंस्टाग्रामवर आपल्याला आपल्या नावासहित हे सर्च करायचं असतं. आणि आपण आपल्या या फोटोमध्ये आपलं नाव कसं इन्सर्ट करू शकतो किंवा हा फोटो एन्हान्स कसा करू शकतो. त्याच्यानंतर आपण काही डिझाईन काढलेलं असतं छान, आणि तिथेसुद्धा आपल्या नावाने ते डिझाईन शेअर व्हावं. सगळ्यांना ज्या वेळेला हे फॉरवर्ड केलं जातं त्यावेळेला आपल्या नावाने असावं. किंवा आत्ता सध्याच्या परिस्थितीत ज्या वेळेला शाळांचे प्रोजेक्ट्स असतात आणि आपला मुलगा किंवा मुलगी एखादा प्रोजेक्ट बनवतो आणि मग त्याच्यावर त्याचं नाव लिहिण्याचं आपण विसरून जातो, आणि तो प्रोजेक्ट त्याचाच आहे का नाही हे कळण्यासाठी म्हणून त्याचं नाव कुठेतरी लिहायचं असतं आपल्याला. तर पुन्हा एकदा मग त्या प्रोजेक्टवर नाव लिहा आणि मग परत फोटो काढा. किंवा आपण एखादा छान फोटोग्राफ काढतो. आता हा एक फोटोग्राफ कोणीतरी काढला आहे, परंतु त्या फोटोग्राफरचं नाव इथे त्याला टाकायचं असेल तर अशा पद्धतीचं एडिटिंग, किंवा हा फोटो अजून एन्हान्स करायचा असेल तर अशा पद्धतीचं एडिटिंग कसं करतात ते आपण थोडक्यात बघूयात. तुम्हाला इथे आत्ता एक पेन्सिलचं खूण असणारी खूण दिसते. प्रत्येक मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही खूण असते, त्याच्यामुळे ती आपण एकदा टेस्ट करावी. तर ही अशी खूण एडिटची असते. आपण समजा आता हे एडिट असं इथे म्हणलं तर तुम्हाला हा फोटो हा एडिटरमध्ये ओपन झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा जनरली प्रत्येक फोनमध्ये असतो, त्यामुळे हे इनबिल्ट ॲप्लिकेशन आहे. आपण ह्या फोटोला कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही हा फोटो एवढा छोटा पण करू शकता, आणि हा फोटो आता एवढा छोटा झालेला आहे. किंवा अगदी थोडक्यात नाव जर टाकायचं असेल तर आता इथे वेगवेगळ्या गोष्टी आहे, तुम्ही बघू शकता. खालती आपण हा फोटो मी क्रॉप करण्यासाठी म्हणून डावीकडचं सगळ्यात पहिलं बटन दाबलं होतं, आणि मग तुम्ही बघू शकता ते एक बटन होतं. त्याच्यानंतर आपला फोटो ऑटो मोडमध्ये, म्हणजे जर तुम्हाला तो खूप शार्प करायचा असेल, थोडा वॉर्म करायचा असेल तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. ब्लॅक अँड व्हाईट करायचा असेल तर इथेसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट हा फोटो होतो. तर अशा पद्धतीचा फोटो एडिट करू शकतो आपण. तुम्हाला काही वेगळी तिथे स्माइली वगैरे टाकायची असेल तर फोटोवर तर तुम्ही टाकू शकता. आता मुख्य म्हणजे तुम्हाला इथे टेक्स्ट लिहायचं असेल तर तुम्ही इथे टेक्स्ट लिहू शकता. आता हा फोटो ज्या फोटोग्राफरनी काढलेला आहे तर त्यांच्यासाठी आपण ॲड टेक्स्ट इथे त्यांचं नाव लिहू शकतो, आणि तो एकदा नाव लिहिलं की तुम्ही त्याला कुठला रंग हवा असेल तो रंगही देऊ शकता. अशा पद्धतीचे. आणि मित्रहो, प्रत्येक फोनमध्ये वेगवेगळी सुविधा असते ही, त्याच्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं फोटो म्हणजे ते नाव कुठे कुठे तुम्हाला समजा एका विशिष्ट ठिकाणी पाहिजे असेल किंवा तुमचा लोगो इन्सर्ट करायचा असेल. आता हे नाव मी इथे लिहिलेलं आहे, आणि मग तुम्हाला हवे त्या ठिकाणी तुम्ही इथे प्लेस करा. याच पद्धतीनं मी इतर फोटोंवर पण करू शकतो, आणि तिथे पुन्हा अजून एखादा ॲड टेक्स्ट करायचं असेल तर तुम्ही अजून काही ॲड करू शकता, पण आपल्याला त्याची गरज नाही आहे. आणि मग आपण पुन्हा इथे पुढे जाऊ शकतो. सेव्ह म्हणायचं वरती, आणि हा फोटो सेव्ह झालेला आहे. इथे तुम्हाला ऑप्शन्स दिले जातात खाली, ज्यावेळेला तुम्ही बॅकला वगैरे जाता की तुम्हाला नको असेल तर सेव्ह करावा, आणि तुम्ही पाहू शकता की हा फोटो अशा पद्धतीनं सेव्ह झाला आहे. तर इतकं सोपं आहे एडिटिंग करणं. आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांचे प्रोजेक्ट्स असो, आणि मग तुम्ही हा फोटो सहज शेअर करू शकता, आणि याच्यावर कायम आपलं नाव असतं. त्याच्यामुळे आपल्या फोनमध्ये इनबिल्ट सुविधा आहे, खूप सोपी आहे. तर आपण याचा नक्की वापर करा आणि डिजिटल सिटिझन व्हा. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स पण मिळवा. आणि आपल्याला नवं स्किल शिकायचं असेल तर खाली दिलेल्या ईमेल आयडीवर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.